नमस्कार. इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रम इंग्रजी विषयामधील काल आपण 1.7 फ्रूट सॅलड कसं बनवायचं हे पाहिलं. आज आपण इन द किचन हे कॉन्व्हर्सेशन घेणार आहोत. आधी हे कॉन्व्हर्सेशन वाचणार, त्याचा अर्थ सांगणार, त्यानंतर आमचे विद्यार्थी याचं प्रेझेंटेशन करतील. सोबतच इथं डिस्कस इन पेअर कुठले प्रश्न विचारले त्याची उत्तरं काय द्यायची हे पाहणार आहोत. आणि सर्वात लास्टला फॉर द टीचर किंवा पॅरेंट्ससाठी इथं मुलांकडून ज्या काही ॲक्टिव्हिटी करून घ्यायच्या आहेत त्या ॲक्टिव्हिटी मी इथं ऑलरेडी तयार करून ठेवलेल्या आहेत. शेवटी याचं देखील प्रेझेंटेशन, हा स्वाध्याय कसा घ्यायचा, हे कॉन्व्हर्सेशन कसं करायचं सर्व घेणार आहेत. आमचे विद्यार्थी छान करतील. चला तर मग सुरुवात करूयात. मानो माझ्या मागे आधी आपण वाचन करूयात, कारण हे वाचता पण आलं पाहिजे ना तुम्हाला. इन द किचन, In the kitchen, लिसन अँड प्रॅक्टिस. listen and practice. आता हे जे दोन टिंब असतात ना, ह्याला म्हणायचं सेज. सेज म्हणजे म्हणाला. आता बघा, किरण सेज, Kiran says, आई आर यू बिझी. are you busy? आई सेज, I says, यस आय एम. yes, I am. किरण सेज, Kiran says, व्हॉट आर यू डुईंग. what are you doing? आई सेज, I says, आय एम मेकिंग I am making मिसळ पाव. misal pav. किरण सेज, Kiran says, वाव wow, आय लाईक इट. I like it. कॅन आय हेल्प यू. Can I help you? आई सेज, I says, यस. yes. ब्रिंग Bring 2 or 3 tomatoes 2 or 3 tomatoes from the basket. from the basket. Kiran says, Kiran says, yes. yes. Here they are. Here they are. Do you need Do you need anything else? anything else? I says, I says, no. no. Thank you, dear. Thank you, dear. बघा, ही आहे किरण, ही आहे आई. आता याचा अर्थ काय आपण बघूयात. इन द किचन म्हणजे किचनमध्ये. लिसन अँड प्रॅक्टिस, ऐका आणि सराव करा. किरण सेज, किरण म्हणते, आई आर यू बिझी. आई तू बिझी आहेस का कामात. आई सेज, यस आय एम. आई म्हणते, हो मी बिझी आहे. किरण सेज, व्हॉट आर यू डुईंग. किरण म्हणते, तू काय करत आहेस आई. आई म्हणते, आय एम मेकिंग मिसळ पाव. अगं मी मिसळ पाव बनवत आहे. किरण सेज, वाव आय लाईक इट. किरण काय म्हणते, वाव मला ती खूप आवडते. कॅन आय हेल्प यू, मी तुला काही मदत करू का. आई म्हणते, यस हो. ब्रिंग 2 or 3 टोमॅटोज फ्रॉम द बास्केट. बास्केटमधून 2 ते 3 टोमॅटो घेऊन ये. किरण सेज, यस हिअर दे आर. किरण जाऊन ते टोमॅटो आणते आणि आईच्या हातात देते. डू यू नीड एनिथिंग एल्स, तुला आणखी काही पाहिजे का आई. आई सेज, नो थँक्यू डिअर. आई म्हणते, नको बाळा थँक्यू. आता हे संपूर्ण कॉन्व्हर्सेशन आमच्या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थिनी राजवर्धिनी आणि ओवी सादर करतील. मानो जे तुम्हाला आठवते ते तुम्ही म्हणा, जे आठवत नाही ते मी तुम्हाला सांगेल. आणि एक्सप्रेशन मी जसे सांगितलेत, आवाजातला चढ उतार, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, हाताचे एक्सप्रेशन त्या पद्धतीने करायचे. ओके, लेट स्टार्ट. किरण कोण आहे, आई कोण आहे. चला किरण स्टार्ट. हाय म्हण, आई आर यू बिझी. Are you busy? Yes, I am busy. किरण सेज, What are you doing? आय एम मेकिंग. I am making misal pav. किरण सेज, Wow, आय लाईक इट. I like it. कॅन आय हेल्प यू. Can I help you? येस. Yes. ब्रिंग Bring 2 or 3 tomatoes 2 or 3 tomatoes from the basket. from the basket. Kiran, yes. Yes. Here they are. Here they are. Do you need Do you need anything else? anything else? No. Thank you, dear. व्हेरी गुड, छान. यातील वाक्य थोडीशी मोठी आहेत, मुलांना पाठ व्हायला थोडासा वेळ जाईल, त्यामुळे इथं मी मुलांना मदत केलेली आहे. सरावातून आमची मुलं छान कॉन्व्हर्सेशन करतील. आता इथं काय सांगितलेलं आहे बघा, डिस्कस इन पेअर म्हणजे जोडीने चर्चा करा. विच इज युअर फेवरेट डिश, म्हणजे तुमची आवडती डिश कोणती आहे. बाळांनो, तुम्ही वेगवेगळे पदार्थ खाता हो की नाही, मग तुम्हाला त्यातले कुठला, तुमची त्यातली स्पेशल आवडती डिश कोणती. राजवर्धिनीची तर मला माहिती आहे कोणती आहे. काय आवडतं, काय आवडतं तुला सगळ्यात जास्त. सगळ्यात जास्त नॉन मासे. मासे, मच्छी आहे की नाही, फिश आवडतात तिला, फिश. तुला ओवी, तुझी फेवरेट डिश कोणती. मिसळ पाव. अरे वा, बर. तुझी शर्यू, तुला आवडत नाही का काय खायला. काय आवडतं सांग की मग, मोठ्याने सांग काय आवडतं. तू विचार कर तोपर्यंत. शौर्य तू हां सांग बाळा. पुरी भाजी. छान, व्हेरी गुड. तुला फक्त आता हे उत्तर कसं द्यायचं. माय फेवरेट डिश इज म्हणा. माय फेवरेट डिश इज, तू म्हणणार फिश. माय फेवरेट डिश इज पुरी भाजी. हां,
माय फेवराईट डिश तू म्हण मोठ्यानं पूर्ण वाक्य. My fish. माय फेवराईट Dish. कोणती? मिसळपाव. असं पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं. हळूहळू सरावातून जमणार बाळांनो तुम्हाला. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. व्हाय डू यू लाईक इट? तुम्हाला जी आत्ता तुम्ही तुमच्या आवडीची डिश सांगितली, पुरी भाजी, मिसळपाव, मच्छी, हे का आवडती? कारण ते खायला टेस्टी असते किंवा छान असते, चटपटीत असते, होय की नाही? इट इज स्वीट, इट इज टेस्टी, असं उत्तर द्यायचं याचं. परत पुढे बघा. टेल द रेसिपी ऑफ युअर फेवरेट डिश. आता तुम्ही जी आत्ता डिश सांगितली तुमच्या आवडीची, ती का तुम्हाला आवडते माहिती आहे का? म्हणजे त्याची रेसिपी कशी बनवायची? रेसिपी म्हणजे ती बनवायची कशी? मच्छी कशी बनवायची तुला माहिती आहे का रित्वी? सांग. थोडी जेवढी माहिती आहे तेवढी सांग. हां मासा पहिले धुवून घ्यायचा हां आणि परत तो एक म्हणजे थोडासा कापायचा. हां. त्यामध्ये ठेवायचा हां. आणि परत त्यामध्ये काय काय टाकतात ती मसाला पण टाकायचा हां. असतो. हां. गॅसवर ठेवायचा पहिले ती परत फ्राय करायचा. हां फ्राय करायचं आणि नंतर मग थोडा वेळ ठेवायचं आणि हलवायचं आणि मग तयार. आणि मग खायचं, आहे की नाही? अशा पद्धतीने म्हणजे तुम्ही आता एक काम करायचं, आज घरी जायचं, मम्मीकडे घरी गेलं की तुमच्या आवडीची डिश कोणती तुम्ही नाव मम्मीला सांगायचं आणि मम्मीला विचारायचं की ती डिश बनवायची कशी मला सांग, उद्या मला शाळेत मॅडमना जाऊन सांगायचे. ओके, तुम्ही मला मराठीमध्ये सांगा, आपण त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून छोटे छोटे सोप्या वाक्यांमध्ये सांगूयात की कसं ट्रान्सलेट करायचं किंवा काय त्याची प्रोसिजर आहे ते. ठीक आहे. आता इथं डिस्कस इन पेअर ह्याच्यासाठी पण मी एक स्वाध्याय छोटासा तयार केलेला आहे की मुलांनी काय उत्तर सांगणं अपेक्षित आहे. इथं मी हे पण आपला जो राज्यस्तरीय व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथं त्याची उत्तरं आणि ही प्रश्न मी नक्की शेअर करेन. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, इथं 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत बघा. फॉर द टीचर म्हणजे शिक्षकांनी काय घ्यायचे किंवा काही पालक पण आपल्या मुलांचा छान अभ्यास घेतात. मला यूट्यूबला भरपूर कमेंट येतात की आम्ही पॅरेंट्स आहोत, आम्ही तुमचे व्हिडिओ पाहून मुलांचा अभ्यास घेतो. त्यांच्यासाठी ह्या 2 ॲक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाच्या आहेत. मुलांच्या कशा करून घ्यायच्या ते पाहूयात. गिव्ह एक्सपोजर टू द चिल्ड्रन टू स्पीक अँड रेज क्वेश्चन. मुलांना जास्तीत जास्त संधी द्या इंग्रजीमध्ये बोलण्याची आणि प्रश्न विचारण्याची. आणि दुसरं आहे अरेंज कॉन्व्हर्सेशन ऑन डिफरंट सिच्युएशन. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये किंवा वेगवेगळे छोटे छोटे कॉन्व्हर्सेशन संभाषण तयार करा आणि मुलांना बोलतं करा. म्हणजे पुस्तकात इथं नमुन्यासाठी एकच कॉन्व्हर्सेशन दिलेलं आहे, परंतु आपण काय करायचं आहे, वेगवेगळे कॉन्व्हर्सेशन तयार करून मुलांना ते बोलण्यासाठी प्रेरित करायचं आहे. त्याचं डेमॉन्स्ट्रेशन पण घ्यायचं आहे. आता सर्वात अगोदर मला वाटतं हे छोटं कॉन्व्हर्सेशन घेऊयात, कारण हा जो क्वेश्चन आहे ह्याच्यावरती मी भरपूर क्वेश्चन काढलेत आणि ह्याला बराचसा वेळ लागणार आहे की मुलांनी इंग्रजीमध्ये बोलतं कसं व्हावं, इंग्रजीमध्ये प्रश्न कसे विचारावेत. त्यापूर्वी छोटंसं कॉन्व्हर्सेशन मी तयार केलं आहे. अशा पद्धतीने तयार केलेलं आहे बघा इथं कॉन्व्हर्सेशन. माझ्या विद्यार्थ्यांनी थोडासा ह्याचा सरावही केला आहे. जर ते विसरले तर मी त्यांना मदत करणारच आहेत. तर आपण सुरुवात करूयात. आता पहिलं कॉन्व्हर्सेशन आम्ही ऑन द प्लेग्राऊंडचं तयार केलेलं आहे. ही आहे शरयू आणि ही आहे राजवर्धिनी. बाळांनो इकडे बघा. हाय. हां, तुम्हाला जे कॉन्व्हर्सेशन दिले ते तुम्ही आम्हाला प्रेझेंट करून दाखवा. चला लेट स्टार्ट. 1 इकडे पळा. हां चला या माघारी जोरात. व्हेरी गुड. हां व्हेरी गुड. बघा आमच्या राजवर्धिनीनी आणि शरयूनी खूप सुंदर कॉन्व्हर्सेशन प्रेझेंट करून दाखवलेलं आहे. तुम्ही मुलांना असे छोटे छोटे 2-2 ओळींचे 4-4 ओळीचे कॉन्व्हर्सेशन द्या. त्याच्यातून कृती पण होत आहेत आणि मुलांचं इंग्रजी संभाषण किंवा इंग्रजी बोलण्याचं धाडस पण वाढतं आणि इंग्रजी भाषा त्यांना सोपी वाटू लागते. बाळांनो छान, व्हेरी गुड. चला आता राजवीर आणि शौर्य या दोघंजणं. बघा हा आहे आमचा शौर्य हाय कर माझ्याकडे. आणि हा आहे आमचा राजवीर. इयत्ता 2रीचेच विद्यार्थी आहेत माझे. बाळांनो लेट स्टार्ट. हां Hello. Look at the flowers. Wow, so beautiful. लेट्स प्ले Let's play ऑन द sing. हां येस Yes, इट इज फन. it is fun. व्हेरी गुड बाळांनो, छान. अशा पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांनी हे सिम्पल कॉन्व्हर्सेशन जे आहे इन द गार्डन ऑर ऑन द प्लेग्राऊंड छानपैकी करून दाखवलेलं आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा इथं फॉर द टीचरसाठी. गिव्ह एक्सपोजर टू द चिल्ड्रन टू स्पीक अँड रेज क्वेश्चन. आता याच्यासाठी मी खूप मोठ्या प्रमाणात भरपूर स्वाध्याय तयार केलेला आहे. ऑलरेडी व्हिडिओ 8 ते 10 मिनिटाचा झालेला आहे. मला वाटतं ह्याचा स्वतंत्र व्हिडिओ बनवावा. तोपर्यंत तुम्ही या कॉन्व्हर्सेशनचा आणि या कॉन्व्हर्सेशनचा सराव करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये हा घटक घेऊन आणि
हे सर्व कृती डिस्कस इन पेअर, प्रश्न कसे तयार करायचे, मुलांना बोलतं कसं करायचं हे सर्व घेऊन तोपर्यंत सराव करत राहा. बाळांनो, खूप छान प्रेझेंटेशन केलं. व्हेरी गुड. क्लॅप फॉर ऑल ऑफ यू. सर्वांसाठी टाळ्या वाजवा एकदा. 1 2 3 स्टार्ट. सुंदर, बढिया, झकास. व्हेरी गुड.